केमिस्ट्री मास्टरचा नमस्कार. आपण सोल्युशनचा 7 नंबरचा प्रॉब्लेम बघतोय आता या प्रॉब्लेममध्ये काय काय सांगितले बघूया आपण. द वेपर प्रेशर ऑफ वॉटर. आता हे 20 डिग्री सेल्सिअस म्हणजेच काय या टेम्परेचरला त्यांनी सांगितलं आहे. मग किती दिलं आहे त्यांनी वॉटरचं वेपर प्रेशर? तर बघा की 1मध्ये आपण लिहूया ते वॉटरचं वेपर प्रेशर आपण कशाने दाखवतो? P1⁻�0 म्हणजे प्युअर सॉल्व्हंटचं वेपर प्रेशर आहे ते 7.10.5 mm ऑफ Hg आपण असं दाखवणार आहे. आणि त्यांनी असं म्हणते बघा सुक्रोज सोल्युशन आहे. आता सुक्रोज सोल्युशन म्हणजेच काय? साखर असणार आहे. मग साखरेचं मोलिक्युलर मास पण त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच त्यांनी काय केलं आहे तर M2 दिलं आहे. M2 म्हणजेच मोलार मास ऑफ सोल्यूट. तो किती दिला आहे? 342 ग्रॅम पर मोल. परत त्यांनी असं म्हटलं आहे बघा W2 दिलं आहे बघा मास ऑफ सुक्रोज दिलं आहे 68.4 ग्रॅम ऑफ सुक्रोज असं म्हटलं आहे त्यांनी. आणि W1 पण दिलं आहे मास ऑफ सॉल्वंट त्यांनी किती दिलं आहे बघा बरं 1000 ग्रॅम दिलं आहे. आणि त्यांनी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आपल्याला विचारलं आहे. हे बघा रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर आणि वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन दोन्ही गोष्टी विचारल्यात. मग आपण काय लिहिणार आहे आता? टू फाइंड. काय फाइंड आउट करायचं आपल्याला? पहिला म्हटलं त्यांनी रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर. रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर म्हणजे कोण माहिती आहे का? हा रेशो म्हणजे रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर ΔP/P1⁻�0. आणि दुसरा वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन म्हणजे P. या दोन गोष्टी काढायच्या आहेत. तर आपल्याला काय करावं लागेल बघा कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर मी डायरेक्ट कॅल्क्युलेशन लावतो. फॉर्म्युले दोन असणार आहेत आपले. फॉर्म्युले कुठले असणार आहेत ते मी तुम्हाला सांगतो. ΔP/P1⁻�0 इज इक्वल्स टू W2 M1 अपॉन M2 इंटू W1 हा फॉर्म्युला असणार आहे. कारण हा P1⁻�0 मी इकडून आणला म्हणजे मला याची व्हॅल्यू काढायची आहे. हा पहिला फॉर्म्युला मला वापरावा लागेल. आणि दुसरा फॉर्म्युला काय वापरावा लागेल बघा. ॲक्च्युली आपला दुसरा फॉर्म्युला कोणासाठीचा असणार आहे? ΔP वाला असणार आहे. ΔP इज इक्वल्स टू P1⁻�0 इकडं होता ना, इकडं मल्टिप्लाय केला मग W2 M1 M2 W1. आता ॲक्च्युली काय होणार आहे बघा. तर ऑलरेडी आपण काय करणार आहे तर आपण ऑलरेडी हे काढून घेणार आहे. कुठली व्हॅल्यू काढून घेणार आहे बघा. ही व्हॅल्यू आपल्याला ऑलरेडी माहिती असणार आहे बघा. ही जर व्हॅल्यू माहिती असेल तर बघा मग ही व्हॅल्यू आपल्याला परत कशाला कॅल्क्युलेशन करत बसायचं ना आपण असं करू शकतो का बघा बरं. मग ही व्हॅल्यू माहिती असेल तर हीच व्हॅल्यू ॲज इट इज व्हॅल्यू जरी घ्यायची आहे त्याला फक्त ह्या P1⁻�0 मल्टिप्लाय करायचा ΔP आपल्याला मिळून जाईल. ठीक आहे आपण स्टार्ट करूया प्रॉब्लेम सोडवायला. कॅल्क्युलेशनमध्ये आपण फर्स्ट कॅल्क्युलेशनला स्टार्ट करूया. बघा बरं ΔP/P1⁻�0 इज इक्वल्स टू W2 किती आहे? 68.4. M1 किती आहे? तर M1 आहे M1 ॲक्च्युली वॉटर आहे ना. वॉटर म्हणजेच M1 किती असतो वॉटरसाठी? मी तर लिहितो M1 इज इक्वल्स टू 18 ग्रॅम पर मोल. हे कोण आहे? वॉटरसाठी असतो. म्हणजेच इंटू तुमचा M1 18 आला. M2 किती आहे बघा बरं 342 आला इंटू परत W1 किती आहे तर 1000. मग आता आपण काय करूया ΔP/P1⁻�0 1000 म्हणजे 10⁻³ करू शकतो आपण. तो पुढे कॅरी फॉरवर्ड केलं तरी चालतं किंवा असं पण करू शकतो आपण बघा 68.4 इंटू 18 आणि हा 3 पॉईंट पुढे सरकायचे म्हणजे की 342,000 असं केलं करायला काही हरकत नाही. आता आपण हे लॉग टेबल सोडूया. याचे कॅरेस्टिक्स किती होते? याचे कॅरेस्टिक्स होते 1 पॉईंट 68चा 4मध्ये बघायचं आपल्याला. तर 68च्या 4मध्ये काय ते बघूया आपण. बघा 68 कुठं आहे? 68चा 4मध्ये 8351 प्लस 18चा लॉग आपल्याला 18चा कॅरेस्टिक येतो 1 होते. 18चा लॉग किती आपल्याला येणार आहे? 18चा 0मध्ये लॉग येतो तो 2553. तर हे 2553 प्लस आता ह्या दोघांची काय करायची सम करायची आपल्याला. किती येते? 3 1 4 0 4 1 5 6 7 8 1 9 8 2 10 0 4 1 3 पॉईंट वजा पॉईंट इथं आहे 1 2 3 4 5 ह्याचं कॅरेस्टिक किती येतो 5 पॉईंट. आता आपल्याला 34चा 2मध्ये लॉग बघायचा आहे. 34चा 2मध्ये 34 इथं आहे. 34चा 2मध्ये लॉग किती आहे तर 53 हा लॉग आहे. 53 ह्या दोघांची वजा पण करायची. 4 10 4 गेले 6 8 3 गेले 5 परत 9 हे 10 5 गेले 5 आणि 2 5 गेले 3चे 2 झाले ना कारण एकीकडे वापरला आपण. 2 5 केले किती आले 12 3 पॉईंट. त्याचा काय बघायचं असतो आपल्याला अँटीलॉग. 55चा 6 4मध्ये आपल्याला अँटीलॉग बघावं लागेल. 55चा 6 4मध्ये अँटीलॉग. 55 कुठे आहे बघा बरं इथं आहे. 55चा 6मध्ये 6 4मध्ये मिन डिफरन्स 3 म्हणजे 3597 म्हणजे झालं 3600 म्हणजे उत्तर आलं आपलं
3600. आता मी तुम्हाला काय म्हणतो प्रत्येक वेळेला की तर एक डिजिट नंतर बोट ठेवायचं किंवा पॉईंट द्या 10⁻³ केलं तरी चालते किंवा मी आता सांगतो बघा तुम्हाला पॉईंट देत आहे एक डिजिट नंतर बोट ठेवा. हा बार 3 आहे ना, वजा 3 असेल तर आपल्याला डाव्या हाताला 3 घरं जायचं, अधिक असं तर उजव्या हाताला 3 घरं गेलो असतो आपण. म्हणजे ह्याचा आन्सर येतं बघा 0.00. म्हणजे बघा इथून 1 2 3 डिजिट इकडं आलो आपण. मग आता इथं लिहिताना आपण काय लिहिणार, मग पहिला आन्सर आपला आले डेल्टा P1 रेस टू 0 इज इक्वल्स टू 0.003600. आता हा रेशो आहे त्यामुळे हा पहिला ह्याला युनिट नसणार आहे. मग हा जो आन्सर आला आहे तो पहिला आन्सर आला रिलेटिव्ह लोअरिंग ऑफ वेपर प्रेशर एवढा आला आपला. आता सेकंड कॅल्क्युलेशन आपल्याला काय करायचं आहे बघा बरं, वेपर प्रेशर ऑफ सोल्युशन. त्यासाठी मला काय करावं लागेल, डेल्टा P इज इक्वल्स टू बघा हा P1 रेस टू 0 इंटू आता हे सगळ्याचं परत कॅल्क्युलेशन करणार. म्हणजे ऑलरेडी मी ते करून घेतलं नाही सगळं कॅल्क्युलेशन एवढं आलं. मग मी काय करतो इथं बघा 0.0036 एवढं करतो. मग P1 रेस टू 0 किती दिलं आहे त्याने आपल्याला, तर P1 रेस टू 0 दिलं आहे 17.5 इंटू 0.0036. आता मी परत हे लॉग सॉल्व करणार आहे. म्हणजे कॅरेस्टिक येतो तो 1.17चा 5 मध्ये आपल्याला लॉग बघावं लागेल. 17चा 5 मध्ये लॉग बघताना किती आलं बघा बरं, 17चा 5 मध्ये 24 30. मग 24 30 आणि इथं मल्टिप्लिकेशन आहे, प्लस करायचं. आता हे ज्याचा इंटरलॉग तुम्ही बघितला हेच आन्सर हेच इथं खाली घेतलं तरी चालते. बघा बार 3 पॉईंट किती आहे 5564. म्हणजे याचा लॉग हाच येणार असतो म्हणजे मी डायरेक्ट घेतला. परत 4 7 7 8 9 5 आणि 4 9 5 6 7. आता इथं एक गेला म्हणजे बार 2 आला. म्हणजे हा तुमचा डेल्टा P जो आहे तो किती येतोय बघूया आपण. 79चा 9 4 मध्ये अँटीलॉग बघायचा. 79चा 9 4 मध्ये 79 इथं आहे बघा. 79चा 9 4 मध्ये मीन डिफरन्स येतो तो 6. म्हणजेच 6 ॲड करायचं याच्यात किती होते 92 62 63 01 6301 बार 2 असल्यामुळे बघा 0.063 असं आन्सर आलं इथं 0.06301 हे त्याचा डेल्टा P आला. पण डेल्टा P येऊन थांबणार नाही ना आपण, आपल्याला पुढे काय करायला लागणार, आपल्याला P काढायचं आहे. मग P काढण्यासाठी फॉर्म्युला काय बघा, याच्यानंतर पुढचा एक फॉर्म्युला आपल्याला वापरावा लागेल. डेल्टा P इज इक्वल्स टू P1 रेस टू 0 मायनस P हा फॉर्म्युला आहे ना आपला. मग P साठी काय फॉर्म्युला येणार, P इज इक्वल्स टू काय येणार बघा बरं, P इज इक्वल्स टू P1 रेस टू 0 मायनस डेल्टा P. याची जागा नाही मी पुढे कंटिन्यू करतो. बघा मला इथं वजाबाकी करायचे म्हणजे डेल्टा P इज इक्वल्स टू P1 रेस टू 0 किती आपला 17.5 वजा डेल्टा P किती आहे आपला तर 0.06301. आता डेल्टा P तर मला जो काय असेल तो लिहिणार आहे मी MM ऑफ SG मध्ये. पण आता हे वजाबाकी जर येत नसेल तर मी सांगतो बघा इथं वर करून दाखवतो 17.5. आता हा पॉईंटच्या खाली आला पाहिजे एवढं तरी सगळ्यांना कळते. 0.06301 0.06301 हे 01 नाही केलं तरी चालेल, काय हरकत नाही, पण ठीक आहे आपण घेऊया. चला हे असं हे करायचं. 10 नाही गेला 9 परत 9 हे 9 परत इथं किती आले 9 3 गेले 6 परत इथं 9 6 गेले 3 परत इथनं 4 आले 0.17 म्हणजे इथं किती आलं 17.43. बस एवढं दिलं तरी काय हरकत नाही. आपला डेल्टा P आला सॉरी डेल्टा P नाही रे, हा मी चुकून लिहिलं आहे, हा P आला आपला. हा P हा फॉर्म्युला चुकून मी डेल्टा P लिहिला आहे. Pचा जे काय व्हॅल्यू आली ती 17.43 आली. थँक्यू.